छत्रपती संभाजीनगरात तरुणींची भर दिवसा छेड काढली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। दुचाकीवरून मागून येणारा टवाळखोर मुलींना नको त्या ठिकाणी स्पर्श करून पळून जात होता। त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। आता पोलिसांनी या टवाळखोराला अशी काही अद्दल घडवलीये की पुन्हा असा गुन्हा करण्याचं धजावणार नाही। पाहूयात। छेडछाडीच्या घटनांमुळे मुली भयभीत। पोलिसांनी टवाळखोराला घडवली अद्दल। सीसीटीव्ही फुटेज बघून घटना उघडकीस। रात्रीची वेळ, सुनसान रस्ता। अशा वातावरणात दोन मुली रस्त्याने चालत होत्या, कारण त्यांचा कायदा सुव्यवस्थेवर विश्वास आहे। पण हा दुचाकीवरून जो तरुण आलाय त्याला कायद्याची कसलीही भीती नाहीये, कारण त्याने जे केलंय ते अत्यंत संतापजनक आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तर टू व्हीलरवर येऊन महिलांची छेडखाण केलेली आहे। त्यांनी सगळ्यांनी यापासून एक संदेश घ्यावा की तुमच्यावर सुद्धा कडक ऍक्शन अशा पद्धतीने केली जाऊ शकते। जर तुम्ही वाईट कृत्य करणार असेल तर त्याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत। या मुली बन्सीलाल नगर परिसरात राहतात। मागील 20 दिवसांपासून हा छेडछाडीचा प्रकार सुरू होता। ज्या ज्या ठिकाणी हा टवाळखोर जायचा त्या ठिकाणी पोलिसांनी या टवाळखोराला नेऊन पंचनामा केला। त्यातून पुन्हा कोणी मुलींची छेड काढणार नाही आणि महिलांना त्रास देणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। माझी महिलांना आवाहन आहे, महिलांना विनंती आहे की तुमच्यासोबत जर कधी असा हा प्रकार घडत असेल तर तुम्ही नक्कीच पोलिसांची मदत घ्या। तुम्ही घाबरू नका। जर तुम्ही घाबरताल तर तो जो कोणी असेल पुढे येणारा तो त्याची हिंमत वाढेल, तो अजून या गोष्टींना वाव देईल। त्यापेक्षा तुम्ही घाबरू नका, तुम्ही पोलिसांकडे जा, ते तुमची नक्कीच मदत करतात। महिलांनी पण स्वतःचं संरक्षण स्वतः करायला पाहिजे, कारण प्रत्येक महिला मागे काही एक पोलीस शासन आपल्या मागे देऊ शकत नाही। परंतु जर समोरचं समाजाने पण लक्ष ठेवायला पाहिजे। जर ती मुलगी ओरडली तर समोरच्यांनी आजूबाजूच्यांनी धावत पळत येऊन अशा मनोविकृतीच्या लोकांना चोप द्यायला पाहिजे। पोलिसांनी या टवाळखोराला घटनास्थळी नेऊन पंचनामा केला। मुलींची छेड काढाल तर खबरदार असा संदेशच महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिलाय। पोलिसांनी काही तासामध्येच त्याचा शोध घेऊन त्याला त्या ठिकाणी चांगला धडा शिकवलाय, अद्दल शिकवलेली आहे। एवढंच नाही तर त्याला ज्या ज्या ठिकाणी गर्ल्स हॉस्टेल आहेत त्यांच्या समोर फिरवून जो मुलींची छेड काढेल त्याच्यासोबत काय होईल हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं महिलांची छेड काढणाऱ्यांना आता सोडलं जाणार नाही, त्यांना खाक्या दाखवल्या जात आहेत आणि त्यासोबतच त्यांना धडाही शिकवला जात आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।